नमस्कार. आज बोलक्या कवितांमधनं एक मराठी कविता वाचत आहे आणि मराठी कविता जी आहे ती आहे वडिलांवर आधारित अशी ही जी कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे फ्रेममधून. एके दिवशी गाढ झोपेत असताना मनात विचारांचं काहूर असताना. एके दिवशी गाढ झोपेत असताना मनात विचारांचं काहूर असताना जोराचा वारा आला, पावसाचा थोडासा आभास झाला. जोराचा वारा आला, पावसाचा थोडासा आभास झाला. कदाचित वीज देखील गेली, कदाचित वीज देखील गेली, मात्र झोपेतून जागच नाही आली. मात्र झोपेतून जागच नाही आली. अचानक खडकन आवाज आला. अचानक खडकन आवाज आला, डोळ्यांवरचा झोपेचा पारा पार उडाला. अचानक खडकन आवाज झाला, डोळ्यावरचा झोपेचा पारा पार उडाला. उठ किरे जायचंय ना ऑफिसला, उठ किरे जायचंय ना ऑफिसला. डोळे उघडत असताना बाबांचा आवाज आला. उठ किरे जायचंय ना ऑफिसला. डोळे उघडत असताना बाबांचा आवाज आला. फ्रेम मधले बाबा चक्क समोर होते. फ्रेम मधले बाबा चक्क समोर होते. उशिरा उठल्याबद्दल मला रागे भरत होते. उशिरा उठल्याबद्दल मला रागे भरत होते. लहानपणच्या दिवाळीसारखा लावू का लक्ष्मी फटाका जोरात. लहानपणच्या दिवाळीसारखा लावू का लक्ष्मी फटाका जोरात. म्हणजे आवरून वेळेत जाशील तू पटकन वेगात. म्हणजे आवरून वेळेत जाशील तू पटकन वेगात. कसं काय रे हे शक्य आहे विचार करत असताना. कसं काय हे शक्य आहे विचार असा करत असताना. असं कोण उठवणार तुला म्हणत धपाटा मारून दिला आणि एक ताना. धपाटा मारून दिला आणि एक ताना. आवरून घेत होतो त्यांच्याकडे बघत पटपट. आवरून घेत होतो त्यांच्याकडे बघत पटपट. निघू लागलो ऑफिसला, करूया म्हटलं खूप दिवसांनी वाकून नमस्कार बाबांना. निघू लागलो ऑफिसला, करूया म्हटलं खूप दिवसांनी वाकून नमस्कार बाबांना. पाणी बॉटल घेता घेता हॉलमध्ये येता येता. पाणी बॉटल घेता घेता हॉलमध्ये येता येता तिथं दिसलेच नाहीत बाबा. पाणी बॉटल घेता घेता हॉलमध्ये येता येता तिथे दिसलेच नाहीत बाबा. कर्तव्यपूर्तीची जाणीव करून देण्यासाठी खास, कर्तव्यपूर्तीची जाणीव करून देण्यासाठी खास फ्रेम मधून आले होते बाबा. फ्रेम मधून आले होते बाबा. तर नक्कीच आपले स्वकीय आपल्या जवळचे जे लोक आहेत हे जे आता आपल्या सोबत नाही आहेत, आपल्या जवळ नाही आहेत आणि ते आपल्यापासून दूर गेलेत, फ्रेम मध्ये आहेत ते, त्यांना नक्कीच ते जवळ असताना जपा. मला वाटतं एकदा ते दूर गेले की. थँक्यू.